ज्योतिबा फुले सर्व महामानवास मी प्रथम अभिवादन करतो। बीड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ही जी प्रचार सभा होते या सभेसाठी उपस्थित असणारे आपल्या बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय संदीप भैया क्षीरसागर, बीडचे माजी आमदार आदरणीय सय्यदजी सलीम साहेब, आपल्या बीड नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय सुमित्राताई विष्णू वाघमारे या प्रभागामधून जे या ठिकाणी निवडणूक लढवत आहे अशा स्वाती सचिन दुधार, आमचे मित्र या प्रभागाचे उमेदवार विष्णूभाई वाघमारे, ज्यांनी आताच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला असे माझे मित्र नाना मस्के, बीडचे माजी नगराध्यक्ष दुधाळ काका, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या छोटेखानी सभेसाठी आलेले या परिसरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 2 तारखेला बीड नगरपालिकेचं मतदान होतंय आणि आपला नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून द्यायचा आहे आणि आपला नगराध्यक्ष या ठिकाणी जो उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आणि शिवसेनेनं, ते आपल्या या भागाच्या आदरणीय वाघमारेताई यांना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। येत्या 2 तारखेला आपण या ठिकाणी आपल्या भागाचा या ठिकाणी उमेदवार नगराध्यक्ष होणार आहे, म्हणून आपली सगळ्यांची जिम्मेदारी आहे की या बीड शहरातून जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी तुतारीचा उमेदवार निवडून आला पाहिजे। मित्रांनो, अध्यक्षपदासाठी अनेक जण या ठिकाणी इच्छुक होते, अनेकांनी आपापल्या इच्छा देखील व्यक्त केल्या। जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं 20 ते 25 उमेदवार या ठिकाणी मुलाखतीला आले, परंतु ही मुलाखत झाल्यानंतर प्रत्येकाला वाटत होतं मला या ठिकाणी उमेदवारी मिळेल, परंतु मित्रांनो शरदचंद्रजी पवार साहेबांनी या ठिकाणी जो उमेदवार आपल्या समोर दिलेला आहे तो अतिशय प्रामाणिक आणि निष्ठेने काम करणारा उमेदवार आहे। आपल्याला त्यांचं बद्दल सांगायचं झालं तर वेगळं सांगायची गरज नाही, सगळ्यांना अनुभव आपल्याला आलेला आहे। गेली 6 टर्म विष्णूभाया नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये काम करतायत। आज जेव्हा त्यांची या ठिकाणी उमेदवारी डिक्लेअर झाली तेव्हा बीड शहरामध्ये एकच या ठिकाणी प्रत्येक सामान्य माणसाच्या तोंडामध्ये जर कोणतं नाव येत असेल तर ते विष्णूभायाचं नाव या ठिकाणी येत आहे। म्हणजे अतिशय प्रामाणिक आणि चारित्र्यवान असा उमेदवार या ठिकाणी आपण नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी दिलेला आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी संदीप भैया क्षीरसागर आमदार आहेत। संदीप भैया क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आपण लढवतोय आणि खऱ्या अर्थानं संदीप भैयाला या ठिकाणी आपली ताकद द्यायची असेल तर नगराध्यक्षाचा उमेदवार देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेचा या ठिकाणी निवडून दिला पाहिजे। मित्रांनो, या ठिकाणी संदीप भैया असतील, आपल्या सलीम भैया असतील, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या बीड शहराचा विकास करायचा आहे। आपल्याला माहित आहे मागच्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची प्रचंड टंचाई झाली होती। 20-20, 25-25 दिवस या ठिकाणी बीड शहराला पाणी मिळत नव्हतं, परंतु त्या 2 जोडीने आपल्याला 8 ते 10 दिवसाला पाणी कसं येईल यासाठी उन्हामध्ये त्या पाईपलाईनची माझं गावून जे बॅकवॉटर या ठिकाणी आलेलं आहे त्या ठिकाणी ती पाईपलाईन दुरुस्त करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। म्हणजे माझ्या बीड शहरातल्या जनतेला स्वच्छ पाणी कसं मिळेल ही भावना त्या दोन्ही नेत्यांची होती, म्हणून त्या ठिकाणी तो देखील प्रश्न सोडवण्याचं काम यांनी केलेलं आहे। बीडचे अनेक प्रश्न आहेत, कांडेकरांनी सांगितलं आता अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीमध्ये आपली जी बिंदुसरा नदी बीडच्या शहरातून गेलेली आहे, अनेक वेळा आपण बघितलं ज्या ज्या वेळेस महापूर
शहरामध्ये आला त्यावेळेस या ठिकाणी पेडबीड भागाचं नुकसान या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला माहित आहे. मी लहानपणी शाळेत असताना मला आठवत आहे ज्यावेळेस महापुराला चमन या ठिकाणी जे होतं ते वाहून त्यावेळेस गेलं, पेडबीडमध्ये पाणी शिरलं, परंतु त्यावेळेस आपले संदीप भैया क्षीरसागर यांच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या होत्या आणि त्यांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपली बिंदुसरा नदी स्वच्छ करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. अन्य उदाहरण आहेत या ठिकाणी, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगण्यासारख्या, परंतु मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि संदीप भैयांच्या हातामध्ये तुम्ही नगरपालिका द्या. खऱ्या अर्थानं बीड शहराचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर हाच नेता या ठिकाणी विकास करू शकतो ही आपल्याला खात्री असली पाहिजे. आज आपण बघतो शहरातली काय परिस्थिती आहे, सगळीकडे घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे, अनेक ठिकाणी नाल्या तुंबलेल्या, आरोग्याचे प्रश्न या ठिकाणी शहरातल्या लोकांना या ठिकाणी समोर आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं नगरपालिकेची सत्ता कुणाच्या हातात दिली पाहिजे हा खरा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलेला आहे. म्हणून अतिशय चारित्र्यवान सगळे वार्डातले उमेदवार आपण दिलेले, सगळं सामाजिक समीकरण डोळ्यासमोर ठेवून सलीम भाई आणि संदीप भाई या ठिकाणी उमेदवार दिलेले. आपल्याकडं जवळपास प्रभागामध्ये 225 उमेदवार या ठिकाणी इच्छुक होते, परंतु सगळ्यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी प्रत्येकाची म्हणणं ऐकून घेऊन या ठिकाणी सामाजिक समीकरण बसवायचं काम त्या दोन जोडींनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून जे काही उमेदवार जे काही तिकीट ज्यांना दिले नाहीत ते देखील या ठिकाणी कुठेही नाराजी त्यांची नाही, आमच्या सोबत या ठिकाणी काम करतायत. म्हणून मला एकच सांगायचं आहे, येत्या 2 तारखेला आता या ठिकाणी आपली सगळ्यांची जिम्मेदारी आहे. प्रभाग क्रमांक 2 आहे, त्याला खूप मोठा बहुमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिलेला आहे. तुमचा या भागाचा नगरसेवक, काही काळ राहिलेला नगरसेवक हा नगराध्यक्ष होणार आहे. म्हणून प्रत्येकाची जिम्मेदारी आहे की प्रत्येकाने असं समजलं पाहिजे की हा उमेदवार माझ्या घरचा आहे आणि माझ्या घरचा माणूस अध्यक्ष होणार आहे. म्हणून आता सुमित्राताईला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. इथं आलेल्या आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात आहेत, सगळ्यांनी त्यांच्यावरती आपलं सगळ्यांचं प्रेम आहे, परंतु पुढचे काही दिवस ही निवडणूक आपल्या घरची निवडणूक आहे असं समजून जर आपण वेळ दिला तर नक्कीच आपला उमेदवार या ठिकाणी जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद साहेब.